या गुड आफ्टरनून. बस कुठून आलात बरं तुम्ही? सर मी मूळचा शहादा या तालुक्यातून नंदुरबार जिल्ह्याचा रहिवासी आहे. ओके. इन्स्पेक्टर ऑफ लिगल मेट्रोलॉजी या पदाचे कर्तव्य काय असतात बरं? सर पहिलं म्हणजे बेसिक कर्तव्य म्हणजे वेट आणि मेजर्स असतात आणि दुकानात वेट मेजर इन्स्ट्रुमेंट जिथे वापरले जातात त्याचं इन्स्पेक्शन करणे, आणि कुठे काहीतरी इलिगल चालू असेल ते सर्च करणे आणि सीज करणे, आणि अजून सेकंड म्हणजे वर्षाला सर्टिफिकेट अलाउ करणे. ते वेट मेजर इन्स्ट्रुमेंट असतात त्यांना सर्टिफिकेट अलाउ करणे आणि त्यांच्यावर स्टॅम्प देणे. बऱ्याचदा आपण बघतो बघा की म्हणजे फळं विक्रेते असतात, भाजीपाला विक्रेते असतात, त्यांच्याकडे वजनाच्या ऐवजी दगडं वगैरे असतात, पिशवीमध्ये काहीतरी बांधून मग त्याच्यानुसार वजन केलं जातं बघा. अशा ज्या घटना घडतात सर्रासपणे आपल्याला हे दिसतं बघा. का बरं असं? सर हे नियमानुसार तर हे योग्य नाही. बरोबर. हां, कारण की पूर्ण भारतात जनरली ही गोष्ट समान असावी. कारण की जर जनतेला सवय लागली त्या गोष्टींची तर भविष्यातही सवय कॅरी फॉरवर्ड होऊ शकते आणि जनतेची फसवणूक होऊ शकते. याचा अर्थ इन्स्पेक्टर ऑफ लिगल मेट्रोलॉजी जे आहे त्यांचं लक्ष प्रॉपरली नाही आहे तिथं, असं होऊ शकतं का? हो सर, याचा अर्थ असा होऊ शकतो कारण की पूर्ण एरियामध्ये इन्स्पेक्टरची जबाबदारी की ते थांबवणे. बरोबर. मग आता जर तुम्ही जिथं पोस्टेड आहात तिथं जर अशी घटना घडत असतील तर तुम्ही काय कराल बरं? लोकांना पण तुम्हाला बरोबर घ्यावं लागेल, प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाऊ शकत नाही. नागरिकांना जागरूक करण्यासाठी काय कराल तुम्ही? सर असे जे गोष्टी होत असतील तर जास्त प्रमाणात होत असतील तर तिथे कारवाई केली पाहिजे. आणि मला प्रमुखतः असं वाटतं की ही गोष्ट फक्त कारवाईने शक्य होणार नाही तर पब्लिक अवेअरनेस वाढवला पाहिजे. याच्यासाठी मी ठिकठिकाणी कॅम्प ऑर्गनाईज करेल आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न करेल. काय महत्व आहे बरं डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्सचं मेट्रोलॉजीचा विचार करता? सर कंझ्युमरचं प्रोटेक्शन करणं हे प्रमुख कार्य आहे डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्सचं. त्याच्यात मेट्रोलॉजी हा प्रमुख भूमिका पार पाडतं. क्वांटिटी जर भेटत नसेल, ज्याप्रमाणे आपण पे करतो त्याप्रमाणे क्वांटिटी भेटत नसेल तर हा ॲक्च्युली अन्याय आहे कंझ्युमर. पॅकेजिंग संबंधीचे जे रूल्स आहेत 2011चे त्याच्यानुसार पॅकेजिंग करताना काय काय लिहिणं अपेक्षित आहे बरं पॅकेटवर? सर मॅन्युफॅक्चरिंग डेट, कधी ते झालं आणि ॲड्रेस दिला पाहिजे जिथं ते मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे, आणि ते पॅकेज कधीपर्यंत आपण वापरू शकतो ते लिहिणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यात क्वांटिटी नेमकी किती असावी हे पण लिहिणं त्यावर अपेक्षित आहे. आणि आपण आता एक प्रोविजन ॲड केलेली की इथं जर तुम्हाला काही हे सापडलं म्हणजे बरोबर याच्या व्यतिरिक्त सापडलं नाही तर तुम्ही कंप्लेंट कुठे करू शकतात हे पण तिथं आवश्यक. बरं. तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे बरोबर? तुम्हाला काही बेनिफिट होईल का डायरेक्टली इकडं मेट्रोलॉजीमध्ये? हो सर. काय? सर मेकॅनिकलला असताना आम्हाला फिजिक्स हा सब्जेक्ट होता, तसेच फ्लुइड मेकॅनिक्स एक सब्जेक्ट होता. त्याच्यानुसार फ्लुइडचे जे वेट मेजर करायचे जे प्रोव्हिजन्स आहेत तिथं आम्ही शिकलेलो आहे. आणि फिजिक्समध्ये तर डायरेक्ट वेट अँड मेजरचा संबंध असतो. सर न्यूजपेपर वाचता तुम्ही? हो. कोणकोणत्या महत्त्वाच्या घडामोडी चालू आहे जगभरात? सर ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे आता सध्या तरी. अजून? आणि महाराष्ट्राचा विचार केला तर रिझर्वेशनचा इश्यू सुरू, बांगलादेशमध्ये पण रिझर्वेशनचा इश्यू सुरू आहे. बरं, मला सांगा मिनिस्टर ऑफ कन्झ्युमर अफेअर्स जे आहे याच्या अंतर्गत या डिपार्टमेंटला ठेवलेलं आहे, काय कारण आहे बरं? कारण की याचा संबंध सर कंझ्युमरच्या प्रोटेक्शनशी मुख्य संबंध येतो. कंझ्युमर आणि मॅन्युफॅक्चर या दोघांचा काय अर्थ होतो कंझ्युमर प्रोटेक्शनचा? कंझ्युमर म्हणजे ग्राहकांना बेनिफिट झाला पाहिजे, त्यांची फसवणूक नाही झाला पाहिजे. जे ते पे करताय. कशा पद्धतीची फसवणूक होऊ शकते? फक्त आर्थिकच होऊ शकते का त्याच्या व्यतिरिक्त अजून होऊ शकते? सर आर्थिक बाबतीत फसवणूक झाली तर ती स्वास्थ्य बाबतीत होऊ शकते का? स्वास्थ्य जे आहे हेल्थ तिथे फसवणूक होऊ शकते का? होऊ शकते. बरं, मला सांगा ग्रॅज्युएशनच्या दरम्यान जे काही नॉलेज तुम्ही गेन केलं त्याचा काही फायदा आहे का डायरेक्टली?
हो सर आहे. ओके. कोणकोणत्या मॉडर्न टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत बरं सध्या वेट मेजरमेंट्समध्ये? सर आता सध्या जे इन्स्ट्रुमेंट आहे, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे, ते इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल झालेले आहे बऱ्यापैकी. कोणता मेजर रूल आहे बरं आपल्या इकडे जो गव्हर्न करतो लिगल मेट्रोलॉजी? वेट अँड मेजरमेंट ॲक्ट 2009चा आणि हा ॲक्ट आहे आणि रूल्स त्याच्या संबंधित 7 रूल्स बनवलेले आहेत. महत्वाचे प्रोव्हिजन सांगा बरं या रूल्सचे. सर इन डिटेल नाही सांगता येणार. बरं, काही हॉबीज आहेत का तुमच्या? हो सर. सांगा. सिरीज बघायला आवडते सर. ओके. वेब सिरीज वेबसाईट. कोणती बघितली बरं रिसेंटली? सध्या एक सिरियल बघतोय मी, महारथी करणं म्हणून, हॉटस्टार. बरं. काय बरं कर्णाची वैशिष्ट्य आहेत? सर कर्ण हे पात्र संपूर्ण बघितल्यावर असं कळतं की आपण फळाची अपेक्षा न करता आपलं कार्य प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे. तर आपण जिवंत नसताना त्याचं रेकग्नेशन नाही भेटलं तर आपण मेल्यानंतर तरी त्याचं रेकग्नेशन भेटतं. कर्ण या पात्राकडनं समजतं. तुम्हाला काय वाटतं बरं, आपण जे काही काम करतो त्याचं आपल्याला जिवंतपणेच रिकग्नेशन मिळण्यात काही पॉईंट आहे, नंतर काय मत आहे तुमचं? सर मला असं वाटतं की रेकग्नेशन चांगलं काम असेल तर त्याला रेकग्नेशन मिळणं कधी पण भेटो, पण रेकग्नेशन भेटणं महत्त्वाचं आहे. ही गोष्ट स्पीड झाली पाहिजे, मग इतरही लोक प्रोत्साहित होतात आणि ती चांगली कामं करतात. आता बघा, पॅकेजिंग करताना त्याच्यावर लिहिलेलं असतं वेट ॲट द टाइम ऑफ पॅकेजिंग असं असतं बघा. येस सर. तुम्ही बघितलं असेल फूड प्रोडक्ट्स वगैरे, असं का बरं? सर काही वेळा पॅकेजिंग करताना त्याचं जे वेट असतं ते कालांतराने कमी होऊ शकतं. त्याच्यासाठी ते पॅकेजिंग करताना इतकं वेट आहे आणि इन्स्पेक्शन करताना जर आपल्याला ते नंतर आढळलं कमी झालेलं आहे त्याच्यावर आपण कारवाई करू शकतो. भारतामध्ये रिजनल रेफरन्स स्टँडर्ड लॅब्स आहेत बघा मेट्रोलॉजीचे. हो सर. किती आहेत? 7. बरं, ठीक आहे, चालेल. येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर.